नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बलेनोचा ओनर रिव्ह्यू करायला आलेलो आहोत. आपल्या बरोबर आहेत प्रथमेश. तर आपण त्यांना विचारूया त्यांची बलेनो बरोबरची जर्नी कशी राहिलेली आहे. तर प्रथमेश, तुम्ही ही गाडी कधी घेतलेली आहे आणि फर्स्ट ओनर आहे की सेकंड ओनर आहे? ही कार आहे, सेकंड ओनर आहे. ही ओके. कार घेतली आम्ही 3 इयर्स बॅक. आणखीन हा मॉडेल आहे 2016चा. ओके. आणि हा आहे झिटा वेरियंट. ओके. याच्यामध्ये 4 मॉडेल यायचे. एक सिग्मा, एक अल्फा यायचा, एक झिटा यायचा, असा एक डेल्टा एक यायचा. तर मग असे 4 मॉडेल्स यायचे. तर मग हा झिटावाला वेरियंट आहे, कारण की ऑटोमॅटिक कार आहे ही. ऑटोमॅटिक मॉडेलमध्ये हाच टॉप वेरियंट होता. ओके. तर तुम्ही किती वर्ष झाली ही गाडी चालवताय आणि किती किलोमीटर झालेत चालवून? ही गाडी मला चालवता झाले आहे 3 वर्ष झाले आहेत ऑलमोस्ट. आणखीन या 3 वर्षात माझे किलोमीटर्स ड्रिव्हन अराउंड आहेत 18-20,000 मध्ये चालली आहे मी. कारण की मोस्टली माझं गावी जाणं असतं, म्हणजे वर्षातनं 2दा ते 3दा असतं. आणखीन बॉम्बे साईड, त्यानंतर मग माझ्या रिलेटिव्सकडे पण थोडं झालं, डोंबिवली साईडला, त्या साईडला, या साईडला. तर मग त्याच्यामुळे एवढीच चालली आहे, जास्त नाही चालली. ओके. सो तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मला असं दिसतंय की तुम्ही ही मेनली लॉंग रूट साठी वापरली आहे बरेचदा, आणि 18,000 किलोमीटर हे खूप डिस्टन्स झालेला आहे. तर मला सांगा, याचा ऍव्हरेज किती मिळालाय तुम्हाला? ॲव्हरेज तुम्ही विचारतायत मला, पण ॲव्हरेज ओके ओके मिळतोय. ओके, पण काही लोक अपसेट पण होतील, व्ह्युअर्स. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की जी ऑटोमॅटिक कार आहे ती कमी ॲव्हरेज देते. तर मग ही मला सिटीमध्ये अराउंड 6-7चा ॲव्हरेज देऊन टाकते. आणखीन जर हायवेमध्ये जर नॉर्मल जर 80-100चा स्पीड मेंटेन करतोय, तर मग साधारण देते 12-13चा ॲव्हरेज मिळून जातो. आणखीन जर तुम्ही एकदमच असं केलं की आज मला ॲव्हरेजच काढायचं आहे, त्याचप्रमाणे जर तुम्हाला चालवायची आहे, तर मग जर समजा तुम्ही 60-70च्या स्पीडवरती चालवतात, तर तुम्हाला ओडोमीटरवरती 17-18 पण दिसून जाईल. तर ओव्हरऑल बघता याचा ऍव्हरेज तुम्ही म्हणताय की डिसेंट ऍव्हरेज आहे. लॉंग रूट असेल तर एक सर्टन स्पीड मेंटेन केला जातो. तर आता मला सांगा, याची सर्व्हिसिंग कॉस्ट, मेंटेनन्स कॉस्ट आणि ओव्हरऑल सर्व्हिसिंग परफॉर्मन्स ओव्हरऑल कसा आहे याचा? सर्व्हिस कॉस्ट याचा तरी स्टार्टिंगला तर कमी आलेला, बट नंतर एक मेजर सर्व्हिस होते एका किलोमीटर नंतर, ॲज यू नो, की जे थोडं सस्पेन्शनचे बुशेस असतात, किंवा तुम्हाला माहिती आहे स्टड्स वगैरे पण असतात काही. तर मग ती एक सर्व्हिस झाली, ती एक थोडीशी एक्सपेन्सिव्ह झालेली. तर ते एक झालं. आणि त्याच्यामध्ये थोडं आम्ही त्यांचं सुझुकीचा जो ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज असतो ते ते पण घेतलं, कारण की आमची मग पुढची सर्व्हिस आहे ती फ्री होऊन जाईल ऑलमोस्ट. आणखीन परफॉर्मन्सचं तुम्ही मला विचारलं, तर मग परफॉर्मन्स हिचा डिसेंट आहे. फक्त ऑटोमॅटिक कार असल्यामुळे जसं व्ह्युअर्सना माहिती असेल तुमच्या, की ओव्हरटेकिंग करताना वगैरे तुम्ही गिअर ड्रॉप करून ओव्हरटेक करू नाही शकत. बट तरी त्याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज पण आहे, की याच्यामध्ये 2 अजून मोड्स दिलेले आहेत. एक लोअर मोड दिला आहे, जो की तुम्हाला हिल एरियाजमध्ये झालं, किंवा जर तुम्ही घाट्समध्ये जर ओव्हरटेक करायचा विचार करतायत, तर मग तुम्ही एल मोडवरती टाकलात तर मग तिचं हायर RPM वरती जाते. त्यानंतर अजून एक स्पोर्ट्स मोड पण दिला आहे, ज्याच्याने तुम्हाला समजा जर मजा करायची आहे ड्रायव्हिंग करताना, स्पोर्ट्स मोड ऍक्टिव्ह केला, तर मग तुम्हाला तीही मजा येऊन जाईल.